नमस्कार, ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर नाश्त्याला तेच कांदे पोहे, उपमा, शिरा खाऊन जर का तुम्हाला कंटाळा आला असेल तर हा मस्त असा पौष्टिक कुरकुरीत ब्रेकफास्ट एकदा नक्की करून बघा। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा ब्रेकफास्ट नक्की आवडेल। घरात उपलब्ध असलेल्या अगदी कमीत कमी साहित्यामध्ये हा मस्त असा वरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता आज आपण बनवून तयार केलेला आहे। चला तर मग पटकन वेळ वाया न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला एका मिक्सिंग बाउल मध्ये मी अर्धा कप इतकं दही घेतलेलं आहे। दही घेताना शक्यतो आंबट नसावं, ते ताजं आणि कमी आंबट असलेलं आपल्याला घ्यायचंय। आता या दह्यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। यानंतर 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मी यामध्ये घातलेल्या आहेत। आता यात काही मसाले घालायचे, तर त्यासाठी अर्धा चमचा इतकी धने जिरे पावडर मी यात घातली, अर्धा चमचा लाल तिखट मी यात घातलं, अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ आपल्याला यात घालायचंय आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सगळं आपल्याला दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता इथे मी फक्त कांदा आणि टोमॅटोचा वापर केलेला आहे, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काही भाज्या देखील यामध्ये घालू शकता। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या यामध्ये मिक्स करून घ्या, म्हणजे मग नाश्ता आणखीन चांगला पौष्टिक होईल। जसं की कोबी, शिमला मिरची, गाजर यासारख्या वेगवेगळ्या भाज्या तुम्ही घालू शकता, किंवा पालेभाज्या देखील यामध्ये बारीक चिरून घातल्या तरी देखील काही हरकत नाही। तर हे बघा, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर मी दह्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता यानंतर इथे बघा, मी अर्धा कप इतका बारीक रवा घेतलेला आहे। जर तुम्ही जाड रवा घेत असाल तर तो थोडासा मिक्सरवर फिरवून घ्या। बारीक रवा मी दह्यामध्ये घातला। आता यानंतर तो या मिश्रणामध्ये आपल्याला चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। रवा घालून तो यामध्ये मिक्स करून घेतला, पण हे मिश्रण आणखीन घट्ट आहे, त्यासाठी इथे बघा मी अर्धा कप इतकं पाणी घेतलेलं आहे। आता सगळं पाणी आपल्याला यामध्ये एकदाच न घालता थोडं थोडं पाणी आपल्याला यात घालत याचा दाटसर असा घोळ तयार करून घ्यायचा आहे। पाण्याचा अंदाज घेत आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। तर हे बघा, इथे मी सगळं पाणी यामध्ये घातलंय, म्हणजे मला हे बॅटर बनवण्यासाठी संपूर्ण अर्धा कप इतकं पाणी लागलेलं आहे। आता हे छान असं आपल्याला व्यवस्थित यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय, आणि याचा आपल्याला खूप सैलसर नाही किंवा अगदीच घट्ट नाही, तर थोडा दाटसर असा घोळ तयार करून घ्यायचा आहे। तर हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे अशा पद्धतीने आपल्या नाश्त्यासाठी मिश्रण तयार करून घ्यायचंय। आता यामध्ये आपल्याला 2 चिमूटभर इतका खाण्याचा सोडा घालायचा आहे, म्हणजे मग आपला जो नाश्ता आहे तो आतून मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनून तयार होतो। सोडा घातल्यानंतर या मिश्रणाला मी 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घेतलेलं आहे। आता यानंतर आपण पुढची कृती करू। आता हा नाश्ता बनवण्यासाठी इथे बघा, मी तडका पात्र घेतलेला आहे। जर तुमच्याकडे आप्पे पात्र नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तडका पात्रामध्ये हा नाश्ता बनवू शकता। यात आपल्याला आता 1 ते 1.5 चमचा इतकं तेल ओतून घ्यायचंय, आणि त्यानंतर तेल थोडंसं गरम झालं की अगदी थोडीशी मोहरी, थोडीशी जिरी आणि थोडेसे आपल्याला तीळ यामध्ये घालायचे आहेत। खूप जास्त याला आपल्याला करपू द्यायचं नाही। थोडेसे फुलले गेले की लगेचच आपल्याला या नाश्त्याचं जे बॅटर आहे ते यामध्ये घालायचंय। तर हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चमच्याने मी नाश्त्याचं बॅटर तडका पात्रामध्ये घातलं। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती हा नाश्ता आपल्याला 5 मिनिटांसाठी शिजू द्यायचा आहे। 5 मिनिटांनंतर मी यावरचं झाकण काढलं, तर बघा, वरची बाजू थोडीशी कोरडी झालेली आहे। आता ही बाजू भाजण्याकरता आपण याला पलटी करून घेऊ। तर हे बघा, खालची बाजू सोनेरी रंगावरती मस्त अशी कुरकुरीत होईस तोपर्यंत भाजून घेतलेली आहे। तर याच्या कडेने आपल्याला तेल सोडून घ्यायचंय आणि 2 मिनिटांसाठी याला आपल्याला खरपूस होईस तोपर्यंत भाजून घ्यायचंय। तर हे बघा, 2 मिनिटांनंतर पलटी करून घेतलेली बाजू देखील छान अशी खरपूस सोनेरी रंगावरती भाजून घेतलेली आहे। तर दोन्ही बाजूने आपला नाश्ता आपण कुरकुरीत होईस तोपर्यंत छान असा भाजून घेतलेला आहे। आता याला आपण बाजूला काढून घेऊ। तर अशा रीतीने घरात उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यामध्ये अवघ्या 10 ते 15 मिनिटात हा मस्त असा पौष्टिक आणि कुरकुरीत नाश्ता बनून तयार होतो। हा नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच सगळे आवडीने खातील। खायला खूप
मस्त कुरकुरीत लागतो, पौष्टिक होतो। जर तुमच्याकडे आप्पे पात्र नसेल तर घरामध्ये असलेलं हे तडका पात्र वापरून तुम्ही हा मस्त असा नवीन वेगळ्या पद्धतीचा नाश्ता नक्कीच करू शकता। तर हे बघा, हा नाश्ता आपला या इथे बनून तयार झालेला आहे। तुम्ही याला एखाद्या चटणी सोबत, सॉस सोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता, खायला मस्त लागतो। तुम्ही इथे बघू शकता नाश्ता आतमध्ये किती मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि वरून छान कुरकुरीत असा हा नाश्ता आपला इथे बनून तयार आहे। नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।